नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील विठ्ठलराव घावडे, मुक्काम पोस्ट ब्राह्मणवाडा पूर्व, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ। मी पहिले सुरुवातीला पारंपरिक शेती करत होतो, म्हणजे सोयाबीन, कापूस, तूर, पण याच्यातनी असं पाहिजे असा नफा उरत नव्हता। मजूर खर्च जास्त, वेळेवर मजूर मिळत नव्हतं, जंगली प्राण्यांचा सुद्धा त्रास होताच, वानरं डुकरं माल खात होते। त्यामुळे मी आता शेतीने काहीतरी नवीन करावं या उद्देशाने मी रेशीम तुतीची लागवड केली। तुतीची लागवड करण्यासाठी मला सुरुवातीला जिल्हा रेशीम कार्यालयाकडून महेंद्र साहेब ढवळे यांनी मार्गदर्शन केलं। नंतर मी ती तुतीची लागवड केली। तुतीची लागवड करून त्याच्यातून मी पहिले सुरुवातीला 100 अंडीपुंज 200 अंडीपुंज घेत होतो, परंतु त्यातनी असं जास्त उरत नव्हतं। त्यामुळे मग मी असा विचार केला की थोडासा मोठा जर रेशीम उद्योग वाढवला तर आपल्याला जास्त नफा मिळेल। त्यामुळे मग मी माझ्या शेतात 2 एकर लागवड केली आणि 100 बाय 30चं शेड तयार केलं। त्याच्यासाठी मला शासनाकडून अनुदान मिळालंच आहे। ते रेशीम आळ्यासाठी जे काही आपल्याला शास्त्रोक्त माहिती पाहिजे ते मी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ इथ्याकडून मी प्राप्त केली। तिथे मला कृषी विज्ञान केंद्रातनी मला नेमाडे साहेब, मगर साहेब, डोले साहेब यांनी मला रेशीमबद्दल, अळ्याच्या रोगाबद्दल याच्या माहिती सांगितली। त्यामुळे त्यापासून मी मार्गदर्शन घेऊन रेशीम अंडीपुंजाची चॉकीसुद्धा मी घरीच करतो। मी शासनाकडून फक्त अंडीपुंजाचीच मागणी करतो आणि त्याचं संगोपन जे म्हणतात बालसंगोपन आहे हे मी घरीच करतो। अंडी आणणे, स्ट्रेमध्ये ठेवणे, ब्लॉक बॉक्सिंग करणे, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, मी सगळ्या अवस्था ह्या घरीच करतो। त्यामुळे मला चॉकीचा खर्च येत नाही। आज 100 अंडीपुंजाची चॉकी घेतो म्हटलं तरी आज 4000 रुपये 100 अंडीपुंजाला लागतात। त्यामुळे माझा तो खर्च वाचतो। आज माझी प्रत्येक बॅच मी हे 400 ते 500 अंडीपुंजाची एकाच वन टाईम बॅच घेतो। त्यापासून मला कमीत कमी 100 अंडीपुंजाला 70 ते 80चा सरासरी ॲव्हरेज मला मिळतो। त्यापासून मी एका पिकातनी कमीत कमी 3, 3.5, 4 क्विंटलपर्यंत माझा माल हा निघतो। त्याची किंमत कमी जास्त होत राहते, पण माझी प्रत्येकच बॅच अशी आहे की ती 2.5, 3, 4 लाखापर्यंत 2.5 लाखापर्यंत तर सरासरी माझी बॅच एक बॅच निघतात। त्यामुळे याला लागत खर्च पण असा आहे की एक वेळा तुती लावली की त्याला 15 ते 20 वर्ष त्या प्लॉटला बघायची काही गरज नाही। त्यालाच खत पाणी सर्व त्या प्लॉटची काळजी जर घेतली तर पाला हा चांगला दर्जेदार बनतो। लागत खर्च म्हणाल तर माझं शेड जे आहे हे पूर्ण लो कास्ट आहे, म्हणजे सगळं बाशापासून बल्ल्यापासूनच बनवलेलं आहे। नाहीतर म्हणजे शेड जर पक्क करतो म्हणजे त्याला लोहा, लोखंड, अँगल याचा खर्च खूप येतो। अँगल फक्त मी सांगाळा फक्त लोखंडाचा केलेला आहे आणि माझ्या रॅका सगळ्या बांबूपासून घरच्याच शेतातील बांबू तोडून त्याचंच मी रॅका तयार केलेला आहे। त्यामुळे मला लागत खर्चसुद्धा कमी आहे। या उद्योगातनी असं आहे की 80% नफा आणि 20% खर्च हा या उद्योगाचं खास नफ्याची बाजू आहे। आणि या उद्योगापासून मला बरंच काही प्राप्त झालं। मी माझ्या या उद्योगापासून माझी शेतीत भरपूर प्रगती केली, शेतात विहीर खोदली, मुलांचं शिक्षण केलं। माझे मुलगी एक इंजिनियर झालेली आहे, दुसरा मुलगासुद्धा आता इंजिनियर बनतच आहे। त्याच्यापासून मी माझं घरसुद्धा बांधलं, घरी गाडीसुद्धा घेतली आणि माझ्यापासून बरेचसे शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेऊन त्यांनीसुद्धा त्यांच्या शेतात लागवड करून त्यांचंसुद्धा ते उत्पन्न वाढवलं। माझे मित्र रामेश्वर जाधव, संतोष भाऊ जाधव यांनीसुद्धा यांच्या शेतात लागवड केली आणि ते सुद्धा भरपूर उत्पन्न काढत आहे।
माझे शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा जोडधंदा म्हणून शेतीत कमीत कमी 1 एकर तरी आपल्या शेतीने लागवड करावी, असं माझं प्रत्येक शेतकऱ्याला म्हणणं आहे. कारण की एवढा नफा आपल्याला कोण्याच पिकातून मिळू शकत नाही. तुम्ही भाजी जरी लावाल, पालक जरी लावाल, तरी त्याला 1.5 ते 2 महिने 2.5 महिने विकासाठी लागते. पण आपल्यापाशी जर बॅच तयार असली, पाला जर तयार असला, घरी जर अंडीपुंज आपण आणलं, तर एका महिन्यात तुम्हाला याचे पैसे नगदी रोख मिळतात. असा शेतीतनी कोणताच पीक नाही आहे की त्याच्यापासून एका महिन्यात आपल्याला उत्पन्न मिळेल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने तरी कमीत कमी 1 एकर लागवड केलीच पाहिजे. ओलिताची सोय हे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी रेशीम व्यवसाय हा नक्कीच केला पाहिजे. कारण का घरच्याही माणसालासुद्धा काम याच्यापासून काम मिळते. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही या शेतीतनी काम करतो. त्याचं नावच आहे तू आणि ती. तू आणि तू तिची जर सांगड असली तर हा व्यवसाय खूप सोपा आणि घरबसल्या करण्यालायक आहे. म्हणजे कसं आपला हे शेळीला वाऱ्याचा काही त्रास नाही. सगळं आपण अंदरच आहे. ना ऊन लागत ना पाऊस लागत. फक्त पाला शेतातून आणणे आणि आपल्या शेडमध्ये अळ्याला खाऊ घालणे, खाऊ घालणे एवढाच उद्योग हा याच्यातनी आहे. 1-2 माणसं हाताखाली असले की हा उद्योग आपण चांगल्या तऱ्हेने करू शकतो आणि आपले उत्पन्न चांगले भेटू शकतात. बाकी पिकाचं कसं आहे, ऊन वारा पाऊस पाणी नाही आलं, पीक नाही आलं, अळी पडली, बोंडअळी आली, सोयाबीन अळीनं खाल्लं, याच्यातनी तसं नाही आहे. सगळं आपण अंदर शेडमध्येच आपण याचा कार्यक्रम करू शकतो. आणि आपल्याला मार्गदर्शक आहेच. कृषी विज्ञान केंद्र तर वेळोवेळी माझ्या शेतातनी येऊनसुद्धा मला मार्गदर्शन करतात. नेमाडे साहेब तर नेहमीच माझ्या शेतामध्ये येतात. मगर साहेबही नेहमीच मार्गदर्शन करतात. फोन जरी केला तरी ते माझ्या शेतातनी मला मार्गदर्शन करण्याकरता धावून येतात. त्यामुळे हा उद्योग मला तरी फायदेशीर आहे. हा उद्योग म्हणजे असा आहे, हा उद्योग मेन आहे पाल्यावर. ज्याचा पाला चांगला त्याचं अळी चांगली. म्हणजे असं लहान मुलाला जेवढं तुम्ही सकस खायला द्याल तेवढं ते चांगलं असतं. तसंच या रेशमाचं आहे. म्हणजे हा 80% उद्योग हा पाल्यावर अवलंबून आहे. ज्याच्या पाल्यात दम त्याच्या अळीत दम. ज्याची अळी बारीक त्याचा कोश बारीक. काहून का हा कोश ज्याचा चांगला राहील त्या कोशाला चांगला भाव मिळतो आणि ज्या कोशाचा लो राहील त्याला भाव कमी मिळतो. आपल्याला ए ग्रेडचा माल बनवायचा आहे. म्हणजे कमीत कमी एका किलोत 500 ते 550 किलो कोश नग एका किलोत बसायला हवे. त्यामुळे काय होतं, आपल्याला ए ग्रेडचा भाव मिळतो. आणि जर कोश जर लहान झाला तर मग ॲव्हरेज मिळत नाही. बरेचसे शेतकरी असतात, माझा कोश एवढाच निघाला, कमीच निघाला, 40चा ॲव्हरेज भेटला. पण माझा कोशातनी 80 ते 90 किलो 100 अंडीपुंजाला अजूनही कमी निघालेला नाही. काहून का हा पाल्यात तुमच्या जोपर्यंत दम राहील तोपर्यंत ते अळी चांगली स्ट्रॉंग राहील. चांगली स्ट्रॉंग अळी असली की कोशही चांगला बनवेल. त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष पाल्यावर देणे. आपल्या पाल्यात काय कमी आहे हे केवाले अधिकारी सांगतात. पाल्याचंही सुद्धा टेस्टिंग होतं. या पाल्यात काय कमी आहे काय नाही, लहान अळीला काय प्रोटीन पाहिजे खायसाठी, कोणत्या खताचा डोस द्यायचा, आपल्या याच्यातनी काय कमी पडते याची माहिती मला कृषी विज्ञान केंद्राकडून वेळोवेळी मिळतेच. आणि कोश जेव्हा आपण विक्रीसाठी नेतो त्यावेळेस लहान कोशाला कमी भाव मिळतो आणि ज्याचा कोश चांगला हेल्दी आहे त्यांना जास्त भाव मिळतो. म्हणजे लहान जर कोश झाला तर आपलं उत्पन्न घटतं आणि त्यामुळे आपल्याला आपलं उत्पन्नसुद्धा कमी मिळतं. त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष पाल्यावर देणे. आणि आता कोश विक्रीसाठी व्यवस्था जी आहे, पहिले सुरुवातीला हैदराबाद, रामनगर, बेंगलोरला जावं लागत होतं. पण आता आपल्या महाराष्ट्रातच जालना चांगली मार्केट झाली, बीड झालं, पूर्णा झालं. आता आमच्या इथंच गावाजवळ 50 किलोमीटर बडनेरला सुद्धा मार्केट चालू झालेलं आहे. त्यामुळे आता विक्रीसाठी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काय, घरी सकाळी 10 वाजता जर निघालं तर 1:30-2 वाजता आपण माल विकून घरी येऊ शकतो. सुरुवातीला एक रात्र जासाठी लागत होती हैदराबाद, तिथं माल विकणे, पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्रभर तिथून प्रवास, खूप त्रास होत होता. आता विक्रीसाठी सुद्धा काही त्रास नाही आहे. म्हणजे खूप सोपं काम झालेलं आहे हे रेशीम उद्योग. त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष हे पाल्यावर जर आपण दिलं, पाल्याची मशागत, पाल्याची निगा, पाल्याला काय कमी पडतं हे जर आपण पाहून त्याचं नियोजन केलं तर चांगल्या तऱ्हेने आपण कोश काढू शकतो. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपणाला माहीत आहे की
दिवसेंदिवस अवकाळी वातावरणाची परिस्थिती आपल्याकडे हमखास आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा सर्वात मोठा फटका आपल्या शेतकरी बांधवाला आर्थिक आणि मानसिक सुद्धा एक फटका आपल्या शेतकरी बांधवाला बसतो। तर जेव्हा पीक बदलाचा विचार आपण करतो तर अशा ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये, अवकाळी परिस्थितीमध्ये कुठलं पीक आपल्याला या ठिकाणी शेतकरी बांधवाला तारू शकते, जेव्हा असा विचार समोर येतो तर त्यावेळेस एकमेव असं पीक आपल्या नजरेसमोर येते आणि ते म्हणजे रेशीम शेती। मित्रहो, रेशीम शेती हा जो विषय आहे दोन भागामध्ये विभागलेला आहे। एकतर शेतावर आपल्या तुतीचं ज्याचा पाला आपण रेशीम किड्यांना खाऊ घालतो तर त्या तुतीचं संगोपन शेतामध्ये करावं लागते आणि दुसरं त्या आळ्याचं संगोपन ते बंदिस्त गृहामध्ये त्या ठिकाणी आपण करतो। अशा दोन ठिकाणी आहे आणि आपल्याला माहीत आहे की आताच घावडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांचा पाला पौष्टिक, त्यांचा कोश चांगला, त्यांच्या आळ्या चांगल्या, सुदृढ आळ्या आणि सुदृढ आळ्यासाठी पौष्टिक पाला उत्पादन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि पौष्टिक पाला उत्पादन करत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी कसरत करणं गरजेचं आहे। त्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थाचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये शेतकरी बांधवांनी जे रेशीम उद्योग करू इच्छितात त्यांनी आपल्या शेतामध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% जर असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला पौष्टिक पाला उत्पादन आपण काढू शकू आणि पौष्टिक पाला उत्पादन काढला तर त्याचा पर्यायानं आपल्याला वजनदार कोश मिळण्यासाठी निश्चित फायदा होईल। मित्रहो, आपणाला सर्वांना माहीत आहे रेशीम कोशाची जे आपण तुतीची लागवड करतो ते साधारणतः 5-3-2 म्हणजे 5 फूट 2 ओळीमधील अंतर आणि त्याच्यामध्ये 3 फुटाची जोडवळ आणि त्याच्यामध्ये 2 झाडामधील अंतर 2 फूट म्हणजे 5-3-2 ह्या पद्धतीनं आपण लागवड करणं गरजेचं असते। वर्षभर आपल्याला ह्या तुतीची लागवड कधी पण करता येते, तर हे आपण लक्षात घ्यावं आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ह्या रेशीम शेतीकडे वळावं। शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, सध्या आपण बघतोय की बदलतं हवामान आणि वेगवेगळ्या पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगांच्या समस्या यामुळे दरवर्षी आपण कुठल्या ना कुठल्या समस्येला सामोरं जात असतो आणि त्यातून आपण बघतो की दरवर्षी आपल्याला आपल्या शेतातील जी पिकं आहेत ती परवडणारी आपल्याला वाटत नाहीत। त्यामुळं एक सगळ्यात महत्त्वाचा विकल्प आपल्याजवळ जो आहे तो म्हणजे पूरक शेती व्यवसाय। आता शेतीपूरक व्यवसाय म्हटला की सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय जो आहे तो म्हणजे रेशीम शेती। रेशीम शेती जगाच्या पाठीवर असा एकमेव व्यवसाय आपण म्हणू शकतो की ज्या व्यवसायामध्ये 20% आपल्याला खर्च करावा लागतो आणि 80% आपण उत्पादन घेऊ शकतो। तर मित्रहो, या रेशीम शेती या उद्योगाला आमचे संपर्क शेतकरी श्री सुनील भाऊ घावडे हे रेशीम मित्र आहेत आणि हे सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्षापासून ही रेशीम शेती करत होते आणि त्यांनी कृषी विज्ञान केंद्र आमच्याशी संपर्क साधला आणि त्यातून आम्ही त्यांना या रेशीम शेतीबद्दल कमी खर्चामध्ये ही रेशीम शेती आपल्याला कशी करता येईल त्याविषयी आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञांनी त्यांना मार्गदर्शन केलं। तर मित्रहो, आपण जर बघितलं तर हा रेशीम शेती जो व्यवसाय आहे हा प्रामुख्यानं 2 भागामध्ये विभागलेला आहे। एक म्हणजे तुती लागवड आणि दुसरा म्हणजे रेशीम कीटक संगोपन। तर जर आपण दर्जेदार तुतीची लागवड करू शकलो, दर्जेदार पाला जर आपण मिळवू शकलो तर आपल्याला त्याच दर्जाची कोशसुद्धा आणि त्याच दर्जाचा रेशीम धागासुद्धा आपल्याला या रेशीम कीटकांपासून मिळू शकतो। तर मित्र, सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर रेशीम कीट संगोपन जे आहे, विशेषतः जो रेशीम कीटक आपण आपल्या या शेडमध्ये ज्याचं संगोपन करतो त्याची अळी अवस्था जर आपण बघितली तर 28 दिवसांची त्यांची अळी अवस्था असते। त्यामध्ये सर्वसाधारणपणे ती अळी 24 दिवसांपर्यंत पाला खात असते आणि उरलेले 4 दिवस जे आहेत ती स्वतःभोवती कोश विणण्याचं काम, रेशीम धागा विणण्याचं काम
ही रेशीम कीटकाची अळी करत असते. आणि आता आपण बघतोय की तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की पूर्वी शेतकऱ्यांना किंवा रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण अंडीपूज द्यायचो, ज्याला आपण DFL म्हणतो, म्हणजेच डिसीज फ्री लेईंग्स. तर आता आपण बघतोय की 10 दिवस या अळ्यांचं संगोपन करून अशा 10 दिवसाच्या अळ्यासुद्धा आता रेशीम मित्रांना किंवा रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वितरित केल्या जातात. आणि त्या फक्त 14 दिवस त्यांना त्या अळ्यांची काळजी घ्यावी लागते. 14 दिवस त्या अळ्यांना जर आपण वेळेवर त्यांना पाला दिला, त्यांचं संगोपन केलं, त्यांच्यावर आपलं जे शेड आहे ते जर स्वच्छ ठेवलं, तर आपल्याला बऱ्याच अंशी त्यावर येणारे जे किडी आहेत, आजार आहेत, त्याविषयीपासून आपल्याला आपल्या या रेशीम कीटकाचं संगोपन चांगल्यारीत्या करता येऊ शकतं. आणि आपल्याला 1.5 ते 2 ग्रॅमपर्यंतसुद्धा एका कोशाचं उत्पादन आपल्याला घेता येतं. सर्वसाधारणपणे ज्या 100 अंडीपुंजांपासून म्हणजेच 100 DFLपासून आपल्याला 60 ते 70 किलो कोशाचं उत्पादन आपल्याला मिळवता येतं मित्रांनो. आणि यामध्ये जर सरासरी आपण बघितलं तर 50 किलोपर्यंतसुद्धा काही शेतकऱ्यांना सरासरी ॲव्हरेज हे 100 अंडीपुजांपासून मिळतं. परंतु आमचे जे संपर्क शेतकरी आहेत श्री सुनील घावडे, हे 70 ते 80 किलो प्रति 100 अंडीपूज याप्रमाणे ते उत्पादन घेत असतात. तर खऱ्या अर्थानं आपल्या या शेतीला पूरक असा व्यवसाय जर आपण बघितलं तर तो म्हणजे रेशीम शेती. आणि या रेशीम शेतीमध्ये रेशीम कीटकसुद्धा आपण त्याचे वेगवेगळे स्ट्रेन आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर कॉलर गोल्ड हा एक स्ट्रेन आहे. आणि त्याचबरोबर CSR 18 चा क्रॉस CSR 19 सोबत केल्यानंतर जे डबल हायब्रिड मिळतं, ते सुद्धा कीटकाचं संगोपन आपल्याला इथं करता येईल आणि दर्जेदार आपल्याला कोशाचं उत्पादन त्यामध्ये घेता येतं. सरासरी एका कोशापासून 800 ते 900 मीटर धागा आपल्याला रेशीम धागा मिळत असतो मित्रांनो. आणि या 100 अंडीपुंजाचे आपण जर 70 किलो याप्रमाणे जर विचार केला तर सर्वसाधारणपणे जर आपण 400 ते 500 अंडीपुंज जर आपण आपल्या या शेडमध्ये जर का संगोपन करू शकलो मित्र हो, तर 3.5 ते 4 लाखापर्यंत एका 2 महिन्यामध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि वर्षभरामध्ये जरी 8 पिकं आपण यात रेशीम शेतीतून घेऊ शकलो तरीसुद्धा एक सर्वसाधारणपणे 4 ते 6 पिकं जरी आपण घेतली तर आपल्याला शेतीला एक मोठा आधार या रेशीम उद्योगातून आपल्याला मिळू शकतो.